नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मजेत ना? मजेतच पाहिजे. आज मी तुम्हाला हे जे मटेरियल आहे, हे सगळं नथ मेकिंगचं मटेरियल आहे. त्याचं मी तुम्हाला कोणकोणतं सामान लागतं आपल्याला नथ मेकिंगसाठी ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे प्रॉपर, की जेणेकरून तुम्हाला पण समजेल की नथ मेकिंगसाठी कशाचा उपयोग होतो. तर मी आज तुम्हाला त्याचं सगळं काही मटेरियल आहे ते मी तुम्हाला त्याचं नॉलेज देणार आहे नथ मेकिंगचं. तर पहिलं तर आपल्याला ही काटा वायर आणि काटा वायर ही आपल्याला जी नाकात घालायची नथ असते तारेची बारीक, त्याच्यासाठी यूज केली जाते. ही अशी बारीक साईजची असते जेणेकरून ती नाकामध्ये घालता यावी म्हणून अशी एकदम बारीक त्याच्यासाठी आपण काटा वायर अशी बोललं जातं. दुसरी जी आहे जी आपण म्हणजे सगळ्यांना जी आवडते ती स्प्रेचची वायर. म्हणजे प्रत्येक जणी आजकाल कोण एवढी वापरत नाही नाकात घालायची नथ जी आहे तारेची. सगळेजण प्रेचचीच नथ घालायला मागतात आणि आवडीने घेतात ती. त्याच्यामुळे ही आपल्याला एक 18 गेजची तार लागते आपल्याला. ही ऑलमोस्ट सगळ्यातच यूज होते. जर आपल्याला ज्वेलरी बनवायची असेल, चोकर, मंगळसूत्र असं काही बनवायचं असेल तर त्याला पण ही खूप यूज होते. कर्णफूलसाठी पण. म्हणजे ही 18 गेजची वायर. ओके. मग त्यानंतर ना लागणारे आपल्याला मोती. मोतीमध्ये पण खूप साईज आहेत, पण ही साईज जी मीडियम साईज आहे, खूप मोठी पण नाही खूप छोटी पण नाही, ही जास्त करून यूज होते. आणि कधीही मोती घेताना पांढरे अशी मोती घ्यायचे नाही. मोती घेताना नेहमी क्रीम कलरमध्ये घ्यायचे, थोडेसे पिवळट सारखे दिसणारे, जेणेकरून ते आपल्या चेहऱ्यावर सुटेबल होण्यासारखे. मग नथ एकदम छान अशी दिसते आपल्याला. त्यानंतर ना क्रिस्टल आपल्याला लागतातच, कारण का नथीमध्ये खूप क्रिस्टलचा म्हणजे क्रिस्टल हे लागतातच उपयोगी. म्हणजे क्रिस्टल शिवाय म्हणू शकता की नथ आपली होऊ शकत नाही कोणतीही. आपल्याला रेड कलरची करायची असेल तर रेड कलर, ग्रीन हवा आहे तर ग्रीन कलर. याच्यामध्ये पण तुम्हाला असे वेगवेगळे कलर साईज सगळे मिळतील. तुमच्या घेण्यावर आहे कोणची साईज घ्यायची. 0 पासून तर 5 पर्यंत मिळून जाईल तुम्हाला साईज. ग्रीन कलर याच्यामध्ये पण लाल साईज, शक्यतो 1 नंबर 2 नंबर आपल्याला लागतातच. मग ही आपल्याला एक माळ अशी मिळून जाते की एक माळ घेतली तरी खूप झाले. त्यानंतर ना अशी पण छोटीशी माळ भेटती छोट्या मण्यांची क्रिस्टलची. ह्या माझ्याकडे 2 आहेत. मला आता क्लासेससाठी लागतातच घेण्यासाठी, त्यामुळे मी घेते. ह्या 2 प्रकार, म्हणजे साईज लहान आहे तर 2 अशा आहेत. त्याच्यानंतर ना छोटेमध्ये पण माझ्याकडे मोती मी ठेवलेत. कधी जर इनकेस लागलेच तर 2-3 साईज मी ठेवतेच. याच्यामध्ये हे ड्रॉप शेपचे पण आहेत. ड्रॉप शेपच्या पण खूप छान नथी होतात. तुम्ही एकदा बनवून बघा. ह्या आपण क्रीम कलरमध्ये आणा, व्हाईट कलरमध्ये आणू नका. माझंही तेच झालं. आधी मला सामान घेताना काय एवढं कळलं नाही, त्यामुळे मी व्हाईट कलरमध्ये थोडंसं आणलं होतं, पण ते एवढं छान दिसत नाही. आणि मेन आलं ही आपली 0.3 फिक्सिंग वायर. याच्यावरच सगळी नथ तुमची बनते आणि हे खूप महत्त्वाचं आहे. ह्याच्याशिवाय तुमची नथ होऊ शकणार नाही. त्यामुळे ही जी फिक्सिंग वायर आहे ही लागतेच, कारण का सगळा खेळ हा फिक्सिंग वायरवरच आहे. सगळं काम तुम्हाला याच्यावर करायचे. ह्या ज्या आहेत बेस, ह्या फक्त बेस वायर आहेत. ह्याच्यावर आपण हा फक्त बेसला वापरतो आणि काम आपण ह्यानी करतो फिक्सिंग वायरने. हे खूप महत्त्वाचं आहे आणि हे लागतंच. आणि त्यानंतर ना हे कटर्स, हे 2 आहे. एक कटर आहे आणि हे राऊंड शेप्स आहे शेप देण्यासाठी.
आणि हे दोन तुमच्याकडे असायलाच पाहिजेत. हे खूप महाग नसतं, 60-70 रुपयाला एक मिळून जातं, ऑनलाईन पण मिळतं. आणि हे तर हवंच असतं, ह्याच्याशिवाय पण काही होऊ शकत नाही. कटर पण, कारण का कट करण्यासाठी, शेप देण्यासाठी हे दोन हवे पाहिजे. त्यानंतरनं हे 0 साईजचं आहे. 0 साईज मनी हे आपल्याला लागतातच गोल्डनमध्ये. त्यानंतरनं हे 1 साईज, हे 2 साईज तुम्हाला प्रॉपर लागतातच. 0, 1 आणि 3. अजून एक ह्याच्यापेक्षा थोडीशी मोठी, ती माझी आता संपलेली आहे. पण याच्यापेक्षा हा 0 साईज हे लागणारच आहे तुम्ही जेव्हा शिकत असेल तर. हे आणि मोती आणि हे 2 नंबर हे लागणारच आहे तुम्हाला नथ मेकिंगसाठी. हे पण काय एवढं खूप महाग नाही आहे, ओनली 30 रुपीजला मिळत असेल. त्यामुळे हे असं, हे 0 साईज तर लागतेच आपल्याला नथ बनवायला. आणि हे 2, आणि त्याच्यामध्ये माझ्याकडं ह्याच्यावरची एक 3 नंबरची साईज नाही आहे, 2 नंबरची सॉरी, पण ही आहे. ही जी आहे 4-5 नंबरची, ही खूपच मोठी आहे. याच्यातून मी कधी ज्वेलरी जर मला गळ्यातलं वगैरे बनवायचं असेल तर मग त्याच्यामध्ये मी एखादा अर्धा टाकून देते मंगळसूत्रासाठी वगैरे. त्यामुळे ही थोडीशी खूपच मोठी साईज झाली. त्यानंतर आपण झुमका, हा आहे झुमका, छोटासा आहे खूप असा, बघू शकता तुम्ही, छोटासा झुमका आहे हा. आपल्याला झुमका नथ वगैरे करायचा असेल तर त्याच्यामध्ये लावू शकतो. असा ह्याचा बेस पण मिळतो. त्यानंतर आपण असा जर घेतला तर जरा महाग पडतो, पण फक्त बेस घेऊन आपण हे जर बनवायचं म्हटलं तर आपल्याला ते स्वस्त जातं. म्हणजे ह्याच्यामध्ये पण 2 प्रकार आहेत. त्यानंतर मी तुम्हाला कानातल्याचे हे बेस आहेत. कानातल्याचे बेस तुम्ही बघू शकता, ह्याला मागे स्क्रू पण आहे. आणि त्यानंतर असा हा बेस आहे. मी तुम्हाला शिकवलंच कानातले कसे बनवायचे ते, पण आधी तुम्ही बघून घ्या. हे असे बेस मिळतात, डझन नाही तर पॅकेट असे मिळतात. मग याच्यामध्ये छोटी पण साईज असते, मोठी पण साईज असते. त्यानंतर मी अंगठीचा एक बेस दाखवते. मी अंगठीचा पण एक व्हिडिओ टाकलंच बनवून. हा अंगठीचा बेस, हे काही खूप महाग नसतं, डझनावर असतं. आणि खूप छान पद्धतीने आपण अंगठी पण, सोपी पद्धत मी तुम्हाला शिकवल. तुम्ही नीट बघा, तुम्हाला काय वाटलं तर मला तसं कमेंट करून सांगत जा की ताई काय म्हणजे तुम्हाला जमत नाही. त्यासाठी पण तुम्ही आधी मला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे जो व्हिडिओ तुम्हाला टाकेल तो लगेचच तुम्हाला मिळून जाईल. ओके. त्यानंतर मी तुम्हाला हे लोरियल, हे पण आपल्याला लागणारच आहे. हे पण खूप मोठं महत्त्वाचं आहे, हे पण तुम्हाला घ्यावंच लागणार. हे पण काय एवढं महाग नाही आहे, कॉस्टली, छान आहे. लोरियल्स लागणारच आहे. त्यानंतर मोठा झुमका जो तुम्ही कानातले बनवणार आहात त्याच्यासाठी हा असा मोठा आहे, मोठी साईजमध्ये हा झुमका असा मोठा आहे. तुम्ही बघू शकता, मोठा झुमका आहे. ही जरा साईज छोटी आहे, ही ह्या 2 साईज आहे. हा जो आहे तो आपल्याला नथीसाठी यूज केला जातो आणि हा जो आहे तो कानातल्यासाठी यूज केला जातो. ओके. त्यानंतर मी तुम्हाला हे घुंगरू दाखवते. हे आपल्याला नथीमध्येच यूज केले जातात. हे खूप मोठं होतं पण माझं आता संपत आलेलं आहे. आणि तुम्ही जर एडी स्टोनची नथ वगैरे बनवायची असेल त्याच्यामध्ये खूप यूज होते, म्हणजे यूज होतो घुंगरांचा. आणि हे डझनवर पण मिळतं, म्हणजे जसं घेईन तसं. हे मी अख्खं हा असा रोल होता पूर्ण खूप मोठा, हा आता माझा संपला आहे. पण हे खूप महत्त्वाचं आहे, ह्याच्याशिवाय तुमची, मला तर वाटतं की जो स्टोनची नथ आहे ती इनकम्प्लीटच आहे. तुम्ही बघू शकता, हे पण लागेल. त्यानंतर हे जे आहे ज्वेलरीसाठी हा गोंडा मागे, जेव्हा आपण गळ्यातलं वगैरे बनवू त्याच्यासाठी हे अशा पद्धतीचं बघू शकता तुम्ही. पुढे इथे 2 हे दिले लूप,
त्याच्यामध्ये जॉईंट करायचं. हे पण खूप महाग नाही आहे, गोंडा स्वस्ताचा आहे जर ज्वेलरी करायच्या वेळेस लागणार. त्यानंतर अजून तुम्हाला स्टोन्स दाखवते. माझ्याकडे तर खूप सारे अजून आहेत नथी. मी तुम्हाला स्टोन्स एक व्हिडिओ करेन माझ्या ज्या स्टोनच्या नथी मी ज्या बनवल्यात त्याचा, ते तुम्ही नक्की बघा. मग हे जे स्टोन आहेत, हा जो आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे कमळमध्ये मिळतात. खूप छान सुंदर सुंदर हा स्टोनमध्ये आहे. हा अजून एक बारीक स्टोन आहे. याच्यामध्ये पण तुम्हाला एक एक दाखवते सगळा, म्हणजे अंदाज येऊन जाईल. हे असे डझनमध्ये मिळतात कलरमध्ये. असे गोल गोल हवे तर गोल मिळतात. आणि हे बॉल, एडी बॉल बोलतात ह्याला. ह्याची पण नथ आजकाल ट्रेंडिंगमध्ये आहे, ती पण तुम्ही बनवू शकता. हे असं वेगवेगळ्या पद्धतीचं आहे. आणि असं राऊंडमध्ये हवं आहे तर राऊंडमध्ये पण मिळून जाईल. म्हणजे हे यूज करून तुम्ही नथी बनवू शकता. हे जे आहेत कमळाचा म्हणजे कमळ आहे लोटसमध्ये. हे असे लोटसचे यूज करून तुम्ही नथ, जोडवी, अंगठी, कानातले असं खूप काही बनवू शकता. चोकर बनवू शकता, मंगळसूत्र बनवू शकता, बरंच काही बनवू शकता. खरंच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही मला सबस्क्राईब करा आधी चॅनलला पहिलं, म्हणजे माझा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. तुम्हाला काय वाटत असेल तर मला कमेंट करा. कसं शिकवायचं आहे मला पण काय एवढं माहीत नाही ह्या फील्डमध्ये, पण मी नवीनच आहे, मी पहिल्यांदाच व्हिडिओ बनवते. मला अजून एवढं माहीत नाही की व्हिडिओ कसा बनवायचा, कसं काही, म्हणजे तुम्हाला तर म्हणजे मी बाकींसारखी म्हणजे नवीनच आहे. हार्डली आता तरी 2-3 सबस्क्रायबर आहेत माझे, जास्त नाहीच आहे. त्याच्यामुळे तुम्ही समजू शकता मी नवीनच आहे ह्या चॅनलवर. त्यामुळे जेवढं माझ्याकडे नॉलेज आहे तेवढं मी देण्याचं काम करेल मी तुम्हाला, त्यात काही इश्यू नाही आहे. आणि तुम्ही फक्त मला सांगा. हे मोती पण खूप छान आहेत, असे मोतीचे बंच मिळतात. हे माझ्याकडे बहुतेक हा एक आहे, असे 2 आहेत, 3-4 होते पण आता सध्या 2च राहिलेले आहेत. हा एक आहे आणि हा एक, असे 2 आहेत जॉईंट आहेत. तुम्हाला कसं काय वाटलं, अजून काय काय शिकायचं आहे ते पण तुम्ही सांगत जावा. आणि हा माझा असा बॉक्स आहे, हे बघितलं असेल तुम्ही. इथं माझं आरीवर्कचं सामान आहे. आरीवर्कचं सामान ठेवलं होतं मी आधी. आणि हे आपलं सगळं स्टोन वगैरे. आरीवर्कचं पण शिकायचं असेल तर तुम्ही आरीवर्कचं पण सांगू शकता की मला आरीवर्कचं शिकायचं आहे. आरीवर्कचा पण तुम्ही एखादा व्हिडिओ करून बेसिकपासून की मला पाठवा, की कसं सुईपासून कशी पकडायची, कसं काय करायचं ते पण मी तुम्हाला सांगते. त्यानंतर माझं मेकअपचं पण झालेलं आहे. मेकअपचा जर व्हिडिओ हवा होता, म्हणजे प्रोडक्ट नॉलेज हवं असेल तर ते पण मी तुम्हाला सांगू शकते. तसं तुम्ही मला कमेंट करा. थँक्यू. तुम्ही माझं म्हणजे सपोर्ट करा, फक्त एवढंच म्हणणं आहे माझं. काय तुम्हाला वाटलं तर मला मेसेज करू शकता, म्हणजे कमेंट करू शकता. थँक्यू.